दिवसांपासून बेपत्ता असलेला शिरढोण येथील शाळकरी मुलगा आदित्य मोहन बंडकर शुक्रवारी पंचगंगा नदीकाठी खोल खड्ड्यात व्हाईट आर्मी रेस्क्यू फोर्सच्या जवानांना सुखरूप सापडला। 10 ते 12 फूट खोल खड्डा, झाडी, मगर, सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर, पोटात अन्नाचा कणही नाही आणि पाणीही नाही, मदतीसाठी कोणीही नाही। समोर मृत्यू दिसत असताना देखील हार न मानता मदतीसाठी कोणीतरी येतील या आशेवर जगणारा आदित्य अखेर नशीब बलवत्तर म्हणून सुखरूप परतला आहे। त्याच्या नातेवाईकांसह 4 दिवसांपासून शोधकार्य राबवणाऱ्या पथक पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला। इयत्ता 11वीत शिकणारा आदित्य सोमवारी अचानक बेपत्ता झाला होता। शोधूनही सापडत नसल्याने नातेवाईकांनी कुरुंदवाड पोलिसांत बेपत्ता झाल्याची नोंद केली होती। मात्र मंगळवारी आदित्यची चप्पल शिरढोण पंचगंगा नदी घाटाजवळ आढळल्याने नदीत पडला असल्याची शंका उपस्थित करून रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी 4 दिवसांपासून बोटीच्या सहाय्याने पंचगंगा नदीपात्रात शोध घेत होते। मात्र सापडत नसल्याने ड्रोनचा देखील वापर केला होता। रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी शुक्रवारी देखील शोध मोहीम सुरूच ठेवली। यावेळी नदीकाठी असलेल्या जय हिंद सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या जॅकवेल लगत असलेल्या खोल खड्ड्यातून बारीक आवाजात मदतीसाठी हाका मारत असल्याचे ऐकू आल्याने काही युवकांनी खड्ड्यात डोकावून पाहताच आदित्य असल्याचे दिसले। त्यामुळे रेस्क्यू फोर्सचे जवान, नातेवाईक आणि इतर लोकांनी खड्ड्यात उतरून त्याला बाहेर काढले। 5 दिवसांपासून पोटात अन्नाचा कणही नाही, पाणी नाही, त्यामुळे अंगात थकवा जाणवत होता। बोलण्यासाठी देखील ताकद नाही आणि भेदरलेल्या स्थितीत असल्याने नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले। शोध मोहिमेत रेस्क्यू फोर्सचे हैदर अली मुजावर, व्हाईट आर्मी टीमचे प्रदीप ऐनापुरे, नितेश वनकोरे, निशांत गोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले। नदीपात्रात शोधून देखील आदित्य सापडत नसल्याने रेस्क्यूच्या जवानांनी नदीपात्रात ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम राबविली होती। यावेळी नदीपात्रात ड्रोन मध्ये मगर दिसले, त्यामुळे आदित्य मगरीचा शिकार तर झाला नसेल ना अशी शंका देखील व्यक्त केली जात होती। मात्र अशा जीवघेण्या संकटातून आदित्य सुखरूप सापडल्याने त्याच्या नशीब बलवत्तराची चर्चा होत आहे। NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।